नमस्कार मंडळी, स्वागत करते आपल्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये। तर आज होता रविवार, तर रविवार असल्यामुळं मग घरातली सर्वच कामं करून घ्यावं लागतात हप्त्याभराचे। तर आज डीमार्टला जायचं होतं, तर आमच्या इथं खूप लांब येऊन जातं डीमार्ट, त्याच्यासाठी रिक्षाने जावं लागतं आणि लवकर निघावं लागतं घरून। आम्ही 9 वाजताच निघालो घरून, कधी कधी 8:30ला पण निघून जातो। तर आज 9ला निघालो, थोडं लेट झालं। तर हे नाव बघून तुम्हाला कळालंच असेल की आम्ही कुठे राहतो असं। ज्याला नाव वाचता येईल त्यांनी कमेंट करून मला नक्की सांगा की आम्ही कुठे राहतो, मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल। तर मध्ये शूट करू देत नाही आमच्याकडे, त्याच्यासाठी मग किराणा वगैरे करून झालेला तर मग बाहेर बसलो होतो। तर मुलाला वाटलं की फोटो काढते, तर मी व्हिडिओ काढत होते, त्याला वाटलं फोटो काढते म्हणून तो पोज देत होता। त्यानंतर बघू शकता 2 ट्रॉल्या भरून 2 महिन्याचा किराणा आम्ही एकदम भरत असतो। यायला मग असं जास्त हे होतं, त्याच्यामुळे 2 महिन्याचा एकदम किराणा भरला की परवडतं तो। तर किराणा वगैरे भरून झालेला होता। त्यानंतर मग मिस्टर गेले होते आईस्क्रीम घ्यायला, पोरांना आईस्क्रीम खायची होती, तर आईस्क्रीम खाल्ली पोरांनी। तर आमच्याकडे थोडंफार आता ऊन बऱ्यापैकी पडायला लागून गेलेलं आहे, थंडी कमी झालेली आहे, त्याच्यामुळं मग पोरांनी आईस्क्रीम वगैरे खाल्ले। त्यानंतर आम्ही घरी आलो, घरी आलेला खूप उशीरून गेला होता, 1:30 वाजत आलेला होता। पटकन मी खिचडी भात बनवला, जे घरात होतं टमाटे बटाटे। संडे म्हटला की मग हप्त्याभराचं सर्व संपून गेलेलं असतं, मग जेवढं होतं तेवढं मी त्याच्यामध्ये टाकल्या भाज्या आणि पटकन खिचडी भात बनवला। खिचडी भात बघू शकता तुम्ही, घड्याळामध्ये 1:30 वाजलं, तर खूप भूक पण लागली होती। सकाळी आम्ही नाश्ता करून गेलो होतो पोह्याचा, गरमागरम मस्त गरमागरम खिचडी भात खाल्ला। त्यानंतर थोडा आराम केला आणि नंतर मला मार्केटला पण जायचं होतं। आमच्या इथं संडेचं मार्केट खूप मोठं भाजीपाल्याचं मार्केट भरलेलं असतं, सर्वच मिळतं, त्याच्यामध्ये पण भाजीपाला भरपूर असतो। त्यासाठी मग मी मार्केटला गेले 4 वाजता, तर मग भरपूर असा भाजीपाला घेऊन आली। हप्त्याभराचा एकदम भाजीपाला घेऊन येतो असतो आम्ही, आणि थोडं स्वस्त पण मिळतं म्हणून मग आठवड्याभराचा भाजीपाला घेऊन येते। त्यानंतर भाजीपाला तसाच ठेवला। त्यानंतर मग मी चहा घेतला, 5 वाजता आलेले होते, मग चहा घेतला। चहा घेऊन झाल्यानंतर मग 2 जणांना ठेवायचं होतं, मिस्टरांना मला चहा घ्यायचा होता, मग चहा वगैरे घेतला। त्यानंतर भाजीपाला निवडायला घेतला, भाजीपाला निवडून वगैरे ठेवला। पण माझ्या मुलाला भाजीपाला निवडायला घेतला की माझ्या मुलाला मग त्या गाड्यांमध्येच भरायला ते भाजीपाला आवडतो त्याला, ती मागची घाण वगैरे असतं ती भाजीपाला मग निवडून भाजीपाला ठेवून दिला फ्रीजमध्ये। त्यानंतर मग जास्त भूक नसल्यामुळं मग चायनीज बनवलं होतं, चायनीजच खाल्लं आम्ही। दुपारी खिचडी भात होता तो पण होता, मग तो पण गरम करून घेतला। तर जेवणं वगैरे झाल्यानंतर भरपूर असं म्हणजे गॅस ओट्यावरचा पसारा असतो, रात्रीच क्लीन करून ठेवलेला, तर म्हणजे मग सकाळी लवकर आपण उठतो, तर मग लवकर फक्त कपडा मारला की लगेच आपण डब्बा बनवायला लागून जातो। तर बघू शकतात माझं गॅस ओटा पूर्ण क्लीन झालेला होता। चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते। आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटू, आणि माझा व्हिडिओ कुठल्या शहरामध्ये बघतात मला कमेंट करून नक्की सांगा। तोपर्यंत चला, बाय बाय।